राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक ते आवळी खुर्द दरम्यान भोगावती नदीवर नव्यानं उभारलेल्या पुलाशेजारील जोड रस्त्याला काही ठिकाणी भेगा पडल्या होत्या। त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्तीचं काम पूर्ण करून घेतलं। त्यामुळे परिसरातील 10 ते 12 वाड्या वस्त्यांचं दळणवळण पूर्ववत झालंय। राधानगरी तालुक्यातील आवळी खुर्द, घुडेवाडी, कंथेवाडी यासह परिसरातील 10 ते 12 वाड्या वस्त्यांमधील नागरिकांना कोल्हापूर राधानगरी राज्यमार्गावर येण्यासाठी अनेक वर्ष भोगावती नदीतील नाव हा एकमेव पर्याय होता। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नातून सुमारे 11,86,00,000 रुपये खर्चून आवळी बुद्रुक ते आवळी खुर्द दरम्यान भोगावती नदीवर 100 मीटर लांबीचा पूल उभारण्यात आला। पावसाळ्यापूर्वी पुलाचं काम पूर्ण झालं। त्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार जोड रस्त्याचा भराव पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। मात्र गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जोड रस्त्याचा भराव काही ठिकाणी खचून भेगा पडल्या। याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि संबंधित ठेकेदाराकडून तातडीनं दुरुस्ती करून घेतली। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली। या दुरुस्तीमुळे शाळकरी, विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसंच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। आवळी खुर्दचे उपसरपंच गुरुनाथ पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्परतेबाबत समाधान व्यक्त केलंय। हे ब्रिज आवळी बुद्रुक आवळी खुर्द ब्रिज ह्या 40 वर्षात म्हणजे 6 महिन्यात पूर्ण केला आणि ह्या रस्त्याची एवढी उपलब्धता आहे की ह्या 10-15 वाड्या आवळी खुर्द असेल, कंतेवाडी असेल, तारळी खुर्द असेल, कुंभारवाडी असेल, चोरवाडी, कुक्कुरवाडी, घोडेवाडी, तरसंबळे, कांबळवाडी ह्या गावांनी जोडणारा ह्यो पूल आहे। 4 महिन्यात या पुलाचं काम झालं। ह्यो बुरंबीकरण नुसतं भरावा करणार होते कॉन्ट्रॅक्टर, पण आमच्या आग्रहाखातर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला जायची सोय नाही, तर ही सोय होऊ दे म्हणून आम्ही त्यांना फक्त कच्चं डांबरीकरण करायला लावलेलं आहे। त्यामुळे थोडासा इथं भरावा एक 5-7 फूट उंचीचा असल्यामुळे थोडासा खचला आहे, पण तेही काम तिने आज युद्धपातळीवर पूर्ण केलेलं आहे।